अच्छा. मग ते जरा म्हणजे बरोबर जसा पाहिजे तसा होतच नव्हता. किती दिवसात बनवली मूर्तीला? ऍक्च्युली 1.5 ते 2 महिने गेले मला. अच्छा. मग ते जरा म्हणजे बरोबर जसा पाहिजे तसा होतच नव्हता. किती दिवसात बनवली मूर्तीला? ऍक्च्युली 1.5 ते 2 महिने गेले मला. पूर्ण इकडेच बनवली? जिथे बसले तिकडे जागेवर. अच्छा. आणि हे नंतर केलं? हे नंतर केलं सगळं डेकोरेशन. 50 वर्ष होतं ना तेव्हा मला स्वतःला अशी बनवून बसवायची होती. 50 वर्ष म्हणजे तुमच्या घरचं? हा, आता 52 आहे. काय बोलतो? हा, तो इसके दादाजी पहिला करते थे ना. मग ते पण बनवायचे? आता ही तिसरी पिढी नाही, ते कोण नाही. पप्पा काम करायचे पण बनवायचे नाही. त्या दिवशी आम्ही आलो ना, आम्हाला पण वेगळंच वाटलं. म्हणजे काय आहे नक्की? ते मेन जे लोखंडाचा बेस आहे ना त्याच्यावर आणि मूर्ती हलकी. किती पेपर लागले? काय पेपर किती? 10-15 किलो बस. हो. आणि आतमध्ये मी पहिला पुट्ट्याचं स्ट्रक्चर बनवलंय, त्याच्यावर मग पेपर लावले आणि मग पेपराने आकार दिला आणि मग फिनिशिंग परत द्यायची होती पेपराने. मग तेव्हा मी टिश्यू पेपर वापरला. पण ते लगदा करावा लागला? नाही, लगदा नाही, सुका पेपर. लगदा नाही, भिजवून नाही, सुका पेपर. त्याचं मी टिश्यू पेपरनेच बनवलं आणि मग त्याच्यावर मग ते कलरनी मी ते केले. आहे ना फोटो. तर आज आपण अंधेरीतील महाकाल दर्शन सोसायटी या ठिकाणी रुपेश बंगाले यांच्या घरी आहोत. या ठिकाणी संकष्टी चतुर्थीपर्यंत गणेशोत्सव साजरा होतोय आणि त्यामध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव कसा साजरा करावा तर आज या ठिकाणी जयेश करण आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत माजी नगरसेविका संध्या सुनील यादव मॅम आहेत. मॅम, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी दर्शनाला आला आहात आणि या ठिकाणी विशेष काहीतरी आहे म्हणून तुम्ही त्या मुलाचं स्वागत करताय, सत्कार करताय. काय मनात भावना आहे तुमच्या? गणपतीचं आज दर्शन घेत आहे? 5 दिवसाच्या गणपतीचं दर्शन करते मी. इथे आली जेव्हा मला कळलं की कागदी मूर्ती बनवलेली आहे, तेव्हा जयेश हा नव्हता इकडे. तर मी बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की एवढ्या छोट्या घरात त्याने एवढं मोठं काम करून श्रींची मूर्ती इथे बसवलेली आहे. आणि तेव्हाच मी ठरवलं की विसर्जनच्या अगोदर जाऊन त्याला भेटावं आणि त्याचं खरंच कौतुक करावं, कारण कौतुकासारखंच त्याने काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं श्रींनी त्यांना तशी बुद्धी दिलेली आहे आणि मी श्रींच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की पुढेही त्याला असंच गणपतीचे मूर्ती बनवण्यासाठी त्याला ऑर्डर येऊ दे आणि त्याचं एक मोठं नाव होऊ देत, अशीच मी त्यांच्या समोर प्रार्थना करते. पद्धतीने एक एवढ्या एसआरए सारख्या घरामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने उत्सव साजरा करणं आणि इतकी मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती बनवलेली आहे, तर म्हणजे तुम्हाला जर आश्चर्य या गोष्टीचा वाटलं की अशा पद्धतीने कार्य केले म्हणून त्याचा सत्कार करताय, पुढे त्यांना कसा आशीर्वाद तुम्ही द्याल? नक्कीच त्याला गणपती बाप्पाचा तर आशीर्वाद आहेच आणि आमचाही आशीर्वाद असणारच आहे. कारण मी त्यांच्या फॅमिलीला पहिल्यापासून ओळखते, त्यांच्या आई पप्पांना. आणि त्यांचं आज 52 वर्ष झाली गणपती ते बसवतायत. पण त्यांनी स्वतःहून ही जी मूर्ती बनवली आहे त्याबद्दल त्याला स्वतःला कौतुक वाटत असेल की मी आज काहीतरी करून दाखवलंय. जेव्हा अशी कामं केल्यावर जेव्हा कोणी येऊन पाठ थोपटतं तो एक वेगळाच अनुभव असतो, आगळा वेगळा अनुभव आहे. आणि खरंच मी तुला पुढे आशीर्वाद तर माझा आहेच की बाबा अशीच कामं तू चांगली कामं कर आणि आई वडिलांचं तू आज नाव मोठं केलेलं आहेस, त्याबद्दल खूप खूप अभिमान आहे आम्हाला. थँक्यू.